नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्रहो, आजची नवीन अपडेट, राज्यातील अंगणवाडी मदतनीससाठी 14,690 रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर मित्रहो, याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। राज्यातील अंगणवाडी मदतनीसची 14,690 रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तरी महिलांसाठी सुवर्ण संधी आहे। आता काही दिवसातच यांचा जिहार काढणार आहेत। तर मंत्री कुमारी तटकरे म्हणाल्या की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी मदतनीसची 13,907 रिक्त पदे आहेत। शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रामध्ये 783 अंगणवाडी मदतनीसची रिक्त पदे आहेत। त्यानुसार 31 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत राज्यातील 14,690 मदतनीसची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी सूचना सर्व जिल्हा व प्रकल्प स्तरावर देण्यात आल्या आहेत। याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे। इच्छुक महिलांना अर्ज सादर करावेत, असे आवाहन कुमारी तटकरे यांनी केलेले आहे। तर महिलांसाठी अजून एक सुवर्ण संधी आहे की लवकरच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसचे। तर महिलांना अशी विनंती आहे की त्यांनी जशीच जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर जसे काही जिल्हानिहाय पदं आपल्यामध्ये दिली जातील जिल्हा परिषद अंतर्गत, तर त्यांची जे काय फॉर्म भरण्याची तारीख आहे ते तारीख बी देतील, आपण फॉर्म भरून घ्यावे। तर मित्रहो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील।